तर गाइस बघू शकता अशा प्रकारे तयारी चालू आहे आपली दहीहंडी उत्सव 2025 ची। तर यावर्षी आम्ही तिरंगाचं डेकोरेशन ठरवलंय हंडीला। आपले प्रतीक बाय बलून मास्टर ते आपलं काम करतात आहे आणि त्यांच्या सोबतीला असे छोटे पोरं आहे बघू शकता हेल्परसाठी। सध्या बाय तिरंगा बनवतोय। तर गाइस आता एक साइडचं रेडी झालंय, अजून एक साइडचा बाकी आहे। तर बलून संपलेत ऑरेंज वाले, तर आता आणला जाईल। सोन्या आण पटापट बलून। तर गाइस आता रस्सी टाकतोय, सुमित गेल्या वरती, तर एक साइडची टाकली आहे बघू शकता। आता ही दुसरी साइडची टाकतोय। तर चला भेटतो तुम्हाला पुढे। फायनली बघू शकता आपले बलूनचं डेकोरेशन झालंय, आता लावायला चाललोय आम्ही। तर गाइस आता सध्या बघू शकता बांधतात ते फुग्गा आणि सोन्या आणि सुमित वरती बघू शकता आता बांधतोय बलून। तर गाइस फायनली आपली लागलाय बघू शकता। तर आता मटका चढवेल थोड्या उशिराने। तर गाइस आता मटका रेडी होतो इथं आपला, दूध दही वगैरे सर्व टाकून। आता पाल्या काय करतोय? त्याच्यात काय? तर गाइस फायनली मटका आपला रेडी झालाय, सध्या आता बांधताय मंदिर नांदी का आणि पाऊस येतो इकडे। तर गाइस फायनली आपली हंडी लागलेली आहे। तर आता आम्ही चाललोय कृष्ण मंदिरात, तर चला भेटूया पुढे। पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये। तर गाइस आज आहे दहीहंडी 2025। तर बघू शकता आमची पीठ आहे। तर सध्या रेडी झालोय मी आणि आता आम्हाला जायचं ग्राउंडवरती, मग परत इथे येणार, इकडची हंडी फोडणार। तर काल ब्लॉग स्टार्ट नाही केला, खूप कामं होती, तर फक्त शूट केले, तर बघितलं असेल तुम्ही। तर चला पुढे जाऊया कसं कसं आहे तिकडे ग्राउंडमध्ये, तर बघूया। तर चला भेटूया पुढे। तर गाइस आमचा लड्डू पण रेडी झालाय, सर्व रेडी झालेत। लड्डू लड्डू फुलफुल मोर्या। चला आता जाऊया ग्राउंड वरती। पेमू पण आलाय कामावरून, कामाची सुट्टी घेऊन आलाय। चला जाऊया। हंडी पण आपली लागलेली आहे, या वर्षी कोण फोडणार? मी फोडणार या वर्षी। चला जाऊया। तर गाइस सर्व आलेत बघा, अजून अर्धे जण येतात, हे सर्व बाहेर थांबलेत। तर गाइस आता हंडी फोडणार आहे, तर सर्व येतात आहे आणि पाऊस येतोय, सर्व थांबले इकडे। कोण फोडताय हंडी काय माहित नाही।
वन टीम वन ड्रीम. फायनली आपली मोर्या मित्रमंडळाची हंडी फुटलेली आहे 2025ची. तर गाईस तर फायनली सर्व जातात ते. वा बेस व्हाईट आर्मी फ्लॅग आमचा मोर्या. तर इथं आवाज मारू, थर लावू आणि मग बैगनवाडीमध्ये जाऊ. इकडे सलामी देऊन हंडी फोडून चला भेटूया. जय जय. तर गाईज फायनली सर्व आलेत, तर अंडी फोडणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंगल महाराज की जय, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, आरती घोड़ा पाल की जय, कन्हैया लाल की मोरया 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 मोरया. आगे जा. हाँ भाई हाँ. पकड़. हाँ. जोड़ा जोड़ा. हाँ बस. अरे हाय क्या जी कोच. वरती घे सर. खेच खेच आणि खेच. ऊपर ले खेच सर. खेच. बस 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 बस. तर काय बैगनवाडीमध्ये हंडी फोडून आलो आहे आता ग्राउंडवरती. तर सध्या आता पोझिशन वगैरे घेतो ते सर्व 7 ताराची पोझिशन लावतात ते. तर चला भेटूया आता डायरेक्ट तुम्हाला बसमध्ये. हंडी फोडली फोडून वरलं झालं इथून वन साईडून. आल्या बाय कसं आहे एकदम बुकिट टेंगू.
हे मागव मागव अरे लय चिंता आम्हाला हा ठीक आहे ना अजून मागवायला की बरोबर होणार गाड्या बरोबर आहे का गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. फायनली गाईस यावर्षी पण इथं 6ची सलामी दिली 7च्या पोझिशनमध्ये. तर आता चाललो आम्ही बसमध्ये. तर इकडून शायद नवी मुंबईला जायचं आहे, मला पण एवढं काय माहीत नाही. तर जाऊया बघूया. चला भेटूया बसमध्ये आता डायरेक्ट. गाईज आता फायनली बसलोय सर्वे आणि ऐरोलीला चाललोय. बापेंनी यायला लागतं हे सर. अरे हे मित्रमंडळ 7 थरांची सलामी देण्याचा हा प्रयत्न. मोरिया मित्रमंडळ, त्यानंतर शिवनेरी गोविंद पदक, त्यानंतर गवणीचा गोविंद पदक बोलून आहेत का? गवणीचा गोविंद पदक आमची गोवंडीची मित्रमंडळी 7 थर लावण्याचा हा प्रयत्न करतायत. इतर गोविंद पथकांना विनंती आहे, जरा जवळ जायचं आहे. आपण देखील या पथकाला सहकार्य करायचे. इतर गोविंद पथकांनी मला पुढे यायचे, जरा पुढे येते.
आपले कडक अशी 7 थरांची सलामी मोर्या मित्र मंडळ गोवंडीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने थर रचून इतक्याच शिस्तबद्ध पद्धतीने उतरतायत देखील. जरा जोरदार टाळ्या मोर्या मित्र मंडळ. आपलं पारितोषिक घेण्याआधी एक विनंती करेन, आपण डीजेच्या तालावर 2 मिनिटं फिरकायचे. डीजे कुठलाय मोर्या महाराज आहे, महाराज आहे, सगळं आहे. रायल आहे. मोर्या गोविंद पथक तुमच्या समोर. 1-2 सीडी थर अगदी कडक. 3 थर, 4था सज्ज झालाय. मोर्या गोविंद पथक गोवंडी सध्या तुमच्या समोर थर लावते. 1 2 3 4 ट्रिपल एक्क्यासाठी सज्ज झालाय. पावसाच्या धारा जरी असला तरी एक थर कडक लावण्याचा प्रयत्न मोर्या गोविंद पथक गोवंडी यांच्याकडून. पहिला प्रयत्न त्यांचा तर काय आता मी खातोय मिक्स भाजी आणि पाव. तर सर्व आता खातात आहे. गणपती बाप्पा हॉटेलचे सर्व उमेशजी तारे पाटील आपण आलात. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत आहे. आपण स्थानपन्न व्हायचंय. भाजपचे माजी अध्यक्ष अरुणजी लाड आपले प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत. आपण स्थानपन्न व्हायचे. मोर्या गोविंदाचा सुंदर असा प्रयत्न चालू आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुणजी लाड यांचं संकल्प व्याप प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोर्या तर काहीच फायनली म्हणजे सर्व लावले आणि आम्ही बस नंबर 1 वाले आम्ही जेवढे जण होतो ते पुण्याला नाही जाऊ शकले कारण आमची बस आहे ना मध्ये खराब झाली. काय तरी झालं बसीला म्हणून आम्ही नाही जाऊ शकलो पुण्याला. तर 2 नंबर गेली बस. तिकडं त्यांनी थर लावले खूप भारी भारी सातर लावले आणि ट्रॉफी पण भेटली, हंडी पण फोडली, सर्व झालं. आणि इकडं पण आम्ही एक सलामी दिली 5 थराची. पोरं नव्हते इकडे, सर्व टॉपर त्या बसीमध्ये आणि ट्रिपल एक्कावाले पण सर्व तिथंच आहे. तरी सर्व झालं. मी उचललं, मी सेकंड टॉपर होतो आणि भाई आपला टॉपर होता. तर आमचं यशस्वी झालं, तुम्ही बघितलंच असेल. तर
काय नाही, येतात अशी अडचणी मध्ये मध्ये, नजर लागले कोणाची तरी, तर काय नाही 7 तर लावले आम्ही 2025 मध्ये, पण 7 तर लावले पहिल्यांदा. आमचा प्रेम जिंकेदार यांना आम्ही धन्यवाद करतो. यांनी मोऱ्या मित्रमंडळाचे 7 एक्के उचलणारे मेन चौथे. मी आता आमचे दुर्लभभाई यांना शालसाठी प्रेम भाऊला बोलवतो. दुर्लभभाई तुम्ही येऊ शकता. आणि 4 एक्के उचलणारे प्रेम जिंकेदारला यांना मी स्वागत करतो, सन्मानित करतो. तर गाईज फायनली दुसरी बस आली आहे आणि बसलेत सर्व. तर आम्ही बी बसलो इकडे, लेस बीस घेतलाय टाइमपाससाठी. तर तिकडे जाऊन जेवायचं ते आम्हाला. परत आता इथून पुण्याला जायचं, तिकडे जेवण आहे, मग तिथून जेवण डायरेक्ट मुंबईला, डायरेक्ट सकाळीच पोहोचू 6 वाजता. चला भेटूया आपण. तर गाईज फायनली पुण्याला आलोय. बघू शकता सर्व झोपलेत आता. दादाला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा. बघू शकता ही ट्रॉफी आपली या वर्षीची. काय पिंटा, तुला फोडायची अंडी तर तू बसते खाली काय. ओ मनीष भाई की इतनी ट्रॉफी आहे भाई. तर काय जेवायला बघू शकता, गुलाबजाम आहे, छोले, डाळ भात, पुरी आणि इथं पापड आहे, नळी. तर सर्व जेवतात आहे आता. तर इथून डायरेक्ट निघू आम्ही तर गाईस फायनली घरी आलो सकाळी 7:30ला. तर खूप लेट झाला रात्री तिथं जेवलो, तर डायरेक्ट बसमध्ये जाऊन झोपलो, कारण खूप झोप येत होती. आणि परत आमचा बस खराब झाली, तर आम्ही लोणावळ्यामध्येच थांबलेलो. मग लोणावळ्यामध्ये आम्ही हंडी शोधली, तर इथं 5 तारेची सलामी मारली. आम्ही 7 तर नाही मारू शकले तिकडे, कारण एक बस गेली ती पुढे, बस नंबर 2 गेली ती आणि आमची बस नंबर 1 खराब झाली ती. म्हणून आम्ही लोणावळ्यामध्येच थांबलो. मग तिथं 5 तारेची सलामी मारली. तर तिकडं असं होतं की म्हणजे जे 7 तार मारणार, मग त्यांना 6 ताराच्या मध्ये फोडायला देणार हंडी. आणि त्यांची ट्रॉफी खूप मोठी होती, म्हणजे 10-12 फीटची होती ट्रॉफी. तर आम्ही असतो तर तिथं नक्कीच ती ट्रॉफी घेतली असती, म्हणजे ती बस नंबर 2 असते तिकडे. तर काय नाही, पुढच्या वर्षी बघूया. तर खूप मजा आली या दहीहंडीमध्ये 2025च्या. तर काहीतरी होतं, चांगल्यासाठी होतं. तर आम्ही इकडे येऊ डायरेक्ट लोणावळ्याला आणि मग पुण्याला जाऊ. पुढच्या वर्षी बॉम्बेमध्ये नाही फिरणार आम्ही. तर खूप मजा आली, असं काय नाही. मी 7 तर आम्ही लावले ऐरोलीमध्ये, ते खूप भारी वाटलं आम्हाला की आम्ही 7 तर लावले. पहिल्या ट्रायमध्येच लावले, पडलो नाही काय नाही, चढलो उतरलो एकदम व्यवस्थित. दुसऱ्यांदा आम्ही तिथं गेलेलो ऐरोलीमध्ये, तिथं पडलो आम्ही, पण कोणाला काय झालं नाही आणि कोणाला काय होणार पण नाही कधीच. तर अशीच आमची मेहनत होती, म्हणून एवढ्या वर्षापासून आम्ही 2 वर्षापासून कंटिन्यू 7 तर लावते. आता वर्षाची कृपा आहे की पुढच्या वर्षी आम्ही 8 तर लावू. प्रयत्न तर चालू आहे, तर नक्कीच लावेल. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट बॉक्समध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.